नारा नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजनाग्रये। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति सुपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरु श्रीपदकमलं श्रीगुरुवैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितस्य हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते। सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरात्विषे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. हरे खूप छान. आपण पुढे श्लोक क्रमांक 6 जो आहे तिथून पुढे सुरू करायचे ना. हरे कृष्ण प्रभुजी. म्हटलं की कालचे श्लोक वाचून झाले त्याच्यावर विश्लेषण करणार आहेत गुरुजी. सुरू करा गुरुजी प्लीज. चालेल. श्रीमद भागवत अध्याय 3 अवतारी श्रीकृष्ण या अध्यायातील आपण जे काल 5 श्लोक वाचन केलं त्याचा या ठिकाणी थोडक्यात सारांश सांगू. हे 5ही श्लोक अत्यंत महत्वाचे आहेत आणि या श्लोकांमध्ये सृष्टी निर्मिती कशी झाली, थोडक्यात सृष्टीची कुंडली किंवा वंशावळ या ठिकाणी फार सखोलरित्या सांगितलेली आहे आणि ती माहीत असणं आपल्या प्रत्येकाला फार गरजेचं आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी थोडक्यात त्या संदर्भात आपल्याला माहिती सांगणार आहे. सृष्टीच्या आरंभी भगवंतांनी प्रथम पुरुष अवतार म्हणजे कारणोदकशाही महाविष्णू हा अवतार धारण केला आणि त्या पुरुष अवतारातून सृष्टीसाठी आवश्यक महत्त्वे इत्यादी प्रकट झाली. भगवानाने आपल्या अंशाने भौतिक प्रकृतीकडे दृष्टी टाकली आणि सृष्टीची सुरुवात केली. म्हणजे कारणोदकशाही विष्णू म्हणजे प्रथम पुरुष अवतार यांनी प्रकृतीकडे दृष्टी टाकली आणि सृष्टीची सुरुवात झाली. मूळ रूप वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण ते ज्ञान वैराग्य सामर्थ्य यश श्री म्हणजे संपत्ती सौंदर्य या 6 ऐश्वर्याने पूर्ण आहे. त्या ऐश्वर्यांचा एक अंश निराकार ब्रह्माच्या रूपाने प्रगट झाला आणि त्या ऐश्वर्याचा एक अंश परमात्म्याच्या रूपाने प्रगट झाला आहे. भगवान श्रीकृष्णांचे हे एक मूळ पुरुष रूप मूळ परमात्मा अभिव्यक्तीकडे आहे. या भौतिक सृष्टीमध्ये 3 पुरुष रूपे आहेत आणि एक पहिलं आहे करुणोदकशाही विष्णू म्हणून ओळखले जाणारे रूप प्रथम, नंतर गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू या तत्वांच्या म्हणजे असे 3 पुरुष अवतार आहेत. कारणोदकशाही विष्णू, नंतर गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू आणि हे 3 विष्णू आहेत आणि क्षीरोदकशाही विष्णूंच्या
त्वचेतून, त्यांच्या त्वचेच्या रंध्रातून असंख्य ब्रह्मांडे निर्माण होतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये द्वितीय पुरुष अवतार जे आहे गर्भोदकशाही विष्णू ते त्यामध्ये प्रविष्ट होतात. गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. ही जी उत्पत्ती आहे, विनाश आहे, हा भगवंताच्या इच्छेप्रमाणे होतो आणि याचे कारण नित्यबद्ध जीव हे आहेत. म्हणजे या ज्या ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि विनाश होण्याचं कारण काय आहे? आपल्यासारखे नित्यबद्ध म्हणजे अज्ञानी, नित्य अज्ञानी जे जीव आहेत ते कारण आहेत. कारण त्यांना अहंकार झालेला असतो आणि त्या अहंकारामुळे त्यांना आपल्या व्यक्तित्वाची, आपला जन्म कशासाठी याची जाणीव झालेली नसते. तो जो अहंकार आहे त्यांचा, त्यांना तो इंद्रिय भोगाकडे वळवितो आणि त्यांची जी उपलब्धी आहे ती त्यांना होत नाही. इंद्रिय भोगांची उपलब्धी त्यांना होत नाही. आणि कारण कारण का होत नाही त्यांना उपलब्धी? कारण त्यांची स्वाभाविक स्थिती नाही आहे. स्वाभाविक स्थिती काय आहे? त्यांचा जन्म कशासाठी आहे? भगवंताच्या भक्तीसाठी जन्म आहे आणि त्यामुळं त्यांची इंद्रिय तृप्तीकडे जी उपलब्धी आहे ती होत नाही. भगवंत हेच केवळ भोक्ता आहेत हे आपण विसरतो आणि बाकी जे इतर सर्व आहेत ते भोग्य आहेत हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. हे वारंवार आपल्याला प्रभुपादांनी त्यांच्या प्रवचनातून सुद्धा सांगितलेलं आहे. जीवांना आपल्या स्वाभाविक स्थितीचा विसर पडला आहे, त्यामुळे जीवांना सुख भोगण्याची तीव्र आकांक्षा असते. म्हणजे आपण काय करतो? आपण आपण आपली जी मूळ स्थिती आहे, स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक स्थिती आहे, आपला जन्म हा भगवंताच्या पूजेसाठी आहे, हे आपण विसरतो आणि हा विसर पडल्यामुळे आपल्याला इतर भौतिक याच्या सुखामध्ये आपल्याला आकांक्षा असते आणि जड वस्तूंचा उपभोग घेण्याची त्यांना संधी दिली जाते. भगवंत त्यांना जड वस्तू ज्या आहे, काय पानं, फुलं, फळं वगैरे काय असतील, त्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घेण्याची त्यांना परवानगी दिली असते भगवंताने. तसंच आपली जी स्वाभाविक स्थिती आहे, म्हणजे माणसाची, प्रत्येकाची आपली ती स्वाभाविक स्थिती समजून घेण्याची सुद्धा संधी दिली जाते. जसं जड वस्तूंचा उपभोग घेण्याची संधी दिली जाते, तसंच आपली स्थिती काय आहे मनुष्याची ती समजून घेण्याची सुद्धा संधी दिली जाते. आणि ज्याला परमसत्याचे आकलन होते ते भगवंतांना शरण जातात आणि ते नित्य मुक्त जीवांना जाऊन मिळतात. म्हणजे भगवंत जसं जड वस्तूंचा उपभोग घेण्याची संधी देतात, तसंच आपली मूळ स्थिती काय आहे हे सुद्धा समजण्यासाठी आपण त्यांना संधी देतात भगवान. आणि भगवंताने संधी दिल्यानंतर ज्यांना परम सत्याचे आकलन होते, मग ते भगवंताकडे जातात आणि ते काय होतात? नित्य मुक्त आत्मे होऊन ते शरण जातात आणि ते शुद्ध भक्त होऊन जे नित्यमुक्त जीव आहेत, म्हणजे चतुष्कुमार वगैरे, त्यांना जाऊन मिळतात. याप्रमाणे त्यांना भगवत धामात जाण्याची अनुमती मिळते. अशा जीवांना पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नसते. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला भगवंताने आपल्याला संधी दिलेली असते आपलं मूळ स्वरूप ओळखण्याची आणि ज्यांनी मूळ स्वरूप ओळखलं ते भक्त होतात आणि ते मुक्त जीवांना जाऊन मिळतात आणि त्यांना भगवत धामामध्ये यायची परवानगी मिळते. अशा जीवांना पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नसते. ते सर्व त्या भौतिक जे आहे जरा मृत्यू वगैरेतून सर्व ते मुक्त होतात. आणि ज्यांना आपली स्वाभाविक स्थिती गाठता आली नाही, म्हणजे जे आपल्यासारखे बद्ध जीव आहेत, ज्यांना आपली स्वाभाविक स्थिती गाठता आली नाही, ते प्रलयाच्या वेळी काय होतात? महत्तत्वात पुन्हा विलीन होतात आणि मग पुन्हा ते दुसऱ्या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी कुठेतरी जन्माला येतात. म्हणजे प्रलयाच्या वेळी ते पुन्हा नष्ट होतात. आता ज्या वेळेला भगवंताने सृष्टी निर्माण केली, कारणोदकशाही भगवंतानी, त्यावेळेला प्रथम 16 तत्व निर्माण केली. 24 तत्व आहे एकूण, पण प्रथम 16 तत्व निर्माण केली. त्यामध्ये 5 स्थूल तत्व आहे, आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, म्हणजे पाणी आणि पृथ्वी, असे हे स्थूल 5 तत्व आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहे, कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ आणि कर्मेंद्रिय, वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुदा. हे असे जे आहे एकूण 16 तत्व. आणि नंतर एक 16वं तत्व जे आहे, म्हणजे 5 स्थूल आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, असे 15 झाले. आणि 16वं जे आहे ते मन आहे आणि काही ठिकाणी प्रकृती असं दिलेलं आहे. तर असे हे 16
तत्व जे आहेत ही सुरुवातीला भगवंताने निर्माण केलेली आहेत. त्यानंतर चिदाकाशामध्ये ब्रह्माचा प्रकाश म्हणजे जे कारणदायी विष्णू आहेत त्यांचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि मग सर्व रचना आध्यात्मिक प्रकाशात उद्दीपित होऊन जाते. त्या अमर्याद विदाकाशाच्या एका कोपऱ्यात ही महत्त्वे एकत्र होतात. म्हणजे भगवंतानी सुरुवातीला जी 16 महत्त्व निर्माण केली ती चिदाकाशामध्ये अमर्याद अशा चिदाकाशात एका कोपऱ्यामध्ये एकत्र होतात आणि तो भाग महत्त्वाने व्यापला जातो. जो कोपऱ्यात एकत्र होतात त्याला महत्त्वाने व्यापला जातो आणि त्याला काय म्हणतात, प्राकृत आकाश असं म्हणतात. ही जी 16 महत्त्व आहे ती चिदाकाशाच्या एका कोपऱ्यात एकत्र होतात त्याला प्राकृतिक आकाश असं म्हणतात. या महत्त्वात असंख्य ब्रह्मांडे असतात. हे जे महत्त्व आहे त्याच्यामध्ये असंख्य ब्रह्मांडे असतात आणि महाविष्णू म्हणून ओळखले जाणारे कारणोदकशाही विष्णू ही सर्व ब्रह्मांडे एकाच वेळी उत्पन्न करतात. म्हणजे प्राकृतिक आकाशामध्ये जी असंख्य ब्रह्मांडे आहेत ती महाविष्णू म्हणजेच कारणोदकशाही विष्णू ही सर्व ब्रह्मांडे एकाच वेळी उत्पन्न करतात. प्राकृतिक आकाशाला तत्वयुक्त करण्यासाठी ते त्यावर केवळ दृष्टिक्षेप टाकतात. म्हणजे हे सगळे ब्रह्मांड आहेत त्याला तत्वयुक्त करण्यासाठी जे 16 तत्व निर्माण केले आहेत त्यांना तत्वयुक्त करण्यासाठी ते केवळ त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकतात, त्याच्याकडे पाहतात आणि मग त्या ठिकाणी सृजन निर्माण होतं. या ठिकाणी पहिला श्लोक संपलेला आहे. श्लोक दुसरा, सृजनाच्या वेळी म्हणजे ज्या वेळेला कारणोदक साई विष्णूंनी या सगळ्या ब्रह्मांडांना कार्यान्वित करण्यासाठी एक दृष्टिक्षेप टाकला. तत्वांनी 16 तत्वांनी युक्त करण्यासाठी एक दृष्टिक्षेप टाकला. त्यावेळेस सृष्टीची निर्मिती झाली आणि या सृजनाच्या वेळी गर्भोदकात योग निद्रेत पहुडलेले म्हणजे द्वितीय पुरुषावतार म्हणजे गर्भोदकशाही जो पुरुष अवतार आहे, गर्भोदकशाही विष्णू आपण ज्याला म्हणतो, ते त्या ठिकाणी पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभी सरोवरातून म्हणजे त्यांच्या नाभीमधून एक कमळनाळ आणि कमळ अंकुरले आणि त्या कमळातून सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. म्हणजे प्रथम कारणोदकशाही विष्णू त्यांच्या दृष्टिक्षेपाने त्या ठिकाणी प्राकृत आकाशात तत्वयुक्त झाले आणि नंतर गर्भोदकशाही विष्णू जे आहेत त्यांच्या नाभीतून कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. पुरुषावतार 3 स्वरूपात प्रगट होतात. कारणोदकशाही विष्णू हे महत्त्वात सामूहिक घटकांची निर्मिती करतात. गर्भोदकशाही विष्णू हे प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करतात आणि क्षीरोदकशाही विष्णू हे प्रत्येक सजीव निर्जीव भौतिक पदार्थांचा परमात्मा आहे त्यांच्या हृदयात प्रवेश करतात. आणि ज्याला भगवंताच्या या पुरुषांश स्वरूपाचे योग्य ज्ञान असून त्याने भगवंतांना जाणले आहे असा ज्ञाता जन्म मृत्यू जरा व्याधीच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणजे आपण जे पाहिले आता 3 पुरुषावतार म्हणजे कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू हे जे आहे हे सगळे तिघही ह्या सगळ्यांचे जे अवतार आहेत, पुरुष अवतार, पुरुषांश अवतार यांच्या स्वरूपाचं सखोल आपण योग्य ज्ञान जर आपण माहीत करून घेतलं, जाणलं, भागवताच्या साहाय्याने भगवंताच्या ज्या रूपांचं आपण जर हे ज्ञान जाणलं तर असा जो जाणता आहे, ज्ञानी आहे, त्याला जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे विकार आहेत त्याच्या बंधनातून मुक्ती मिळते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारणाविना काही निर्माण होत नाही म्हणूनच कारण समुद्र यातील कारण शब्द मूळ या अर्थाने योजलेला आहे. आपण पहिलेच पाहिलं कारणोदकशाही विष्णू. कारणोदकशाही कारण म्हणजे काय की कोणतीही गोष्ट कारणाविना निर्माण होत नाही म्हणून कारण समुद्र म्हणजे मूळ या अर्थाने ते वापरलेलं आहे. म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचं मूळ जे आहे ते कारण समुद्र म्हणजे प्रथम पुरुष अवतार आहे. ज्याप्रमाणे श्री पुरुष संपर्काशिवाय संतती निर्माण होत नाही त्याप्रमाणे भगवंताच्या शक्तीविना भौतिक प्रकृती जवळ निर्मिती करण्याचे कोणतेही बळ नाही.
हे फार महत्वाचं आहे या ठिकाणी, की कारणाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. संतती होते श्री पुरुषांच्या संपर्काविना होत नाही. त्याचप्रमाणे भगवंताच्या शक्तीविना जर म्हटलं एखादा, की भौतिक सृष्टीतून आपण काही निर्माण करू, तर भौतिक सृष्टीमधून स्वतः निर्माण करण्याचं असं काहीही प्रकृतीमध्ये शक्ती नाहीये. सगळी भगवंताच्या शक्तीने ती निर्माण झालेली आहे. जड घटकापासून स्वतंत्र निर्मिती कधीही अपेक्षा करू नये. म्हणजे जे जड घटक आहेत, दगड आहेत. एका दगडापासून दुसरा दगड निर्माण होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणजे जड घटकापासून स्वतंत्र निर्मितीची कधीही अपेक्षा करू नये. आणि अशी अपेक्षा जर आपण केली, तर आज्यागळाच्या स्तनातून दुधाची आशा करण्यासारखी आहे. मुद्दाम मी एक वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे, की जसं आपण जड वस्तूपासून इतर निर्मिती आपण अपेक्षा करू नये. त्याला उपमा दिलेली आहे, की जे अजगळ, अज म्हणजे बोकड, अज म्हणजे बोकड आणि बोकडाच्या गळ्याजवळ स्तनासारखे लोंबलेले असते बघा. ज्याने मोठा बोकड पाहिला असेल, त्या बोकडाच्या गळ्याला खाली लोंबलेले असतात 2 स्तनासारखे भाग. त्याच्यातून दूध निघू शकतं का? नाही. त्याच्यामधून दूध निघू शकत नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, की जड वस्तूपासून स्वतंत्र निर्मितीची अपेक्षा करणे म्हणजे आज्यागळाच्या स्तनातून दुधाची आशा करण्यासारखी आहे. म्हणजे तो आज्यागळ असतो, म्हणजे जो बोकड असतो, त्याच्या गळ्याला जे स्तन असतात ते निरर्थक असतात. म्हणून आपण समाजात सुद्धा एखादा माणूस जर निष्कामी असेल, तर त्याला आज्यागळ माणूस असं म्हणतो, असंही मला वाटतं. तर भगवंताच्या इच्छेनुसार प्रकृतीचे असंख्य ब्रह्मांडे निर्माण केली आहे. भगवंताच्या इच्छेनुसार प्रकृतीचे काय झाले? असंख्य ब्रह्मांडे निर्माण झाली आणि त्या प्रत्येकामध्ये भगवंत प्रविष्ट झाले. त्यांच्या इच्छेने सर्व ग्रह निर्मिती झाली. त्याच वेळी सर्व ग्रह निर्मिती झाली आणि भगवंत अनंत शक्तीने युक्त आहेत. त्यांना वैयक्तिक काहीही कर्तव्य नसले तरी ते स्वेच्छेनुसार वागू शकतात. ते असमोर्ध आहेत. बघा, हा शब्द फार वेळा आलेला आहे. भगवंत हे अनेक इच्छांनी, अनंत इच्छा आहे त्यांचा. त्यांच्या इच्छेने सर्व ग्रहांची निर्मिती त्यावेळी झाली आणि अनंत शक्तीने ते युक्त आहे आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? असमऊर्ध, असमोर्ध्व. म्हणजे म्हणजे नाही, सम म्हणजे सारखा आणि ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ, वरचा. म्हणजे भगवंता समानही कोणी नाही आणि भगवंताच्या पेक्षा श्रेष्ठही कोणी नाही. असे हे समोर्ध भगवान, असं त्यांना अनेक वेळा म्हटलेलं आहे. आणि हे जे सगळं आपण वरती पाहिलं, हा सगळा वेदांचा निर्णय आहे. म्हणजे हे सगळं जे आहे, हे वेदांचा निर्णय आहे. हे सगळं म्हणजे हे जे सगळं झाले वरती आपण पाहिलं, म्हणजे हा जे भगवंत जे आहे समोर्ध, हे कोणी त्यांच्या समान नाही, श्रेष्ठ नाही. हा वेदांचा निर्णय. ग्रहलोक रचनेचे 14 भाग आहेत. बघा, या श्लोकामध्ये जे भगवंताने ब्रह्मांड ग्रहलोक निर्माण केलं, त्याचे 14 भाग आहेत आणि आपण ज्या भूलोकावर राहतो तो मध्यभागी आहे. मध्यभागी म्हणण्यापेक्षा आपल्यावर वरच्या बाजूला उच्चतम लोक आहेत, ते 6 आहेत आणि खालच्या बाजूला निम्न म्हणजे कमी प्रतीचे जे 7 स्तर आहेत, ते खालच्या बाजूला आहे. वरच्या बाजूला 6 आहे आणि आपण भूलोक मध्यावर आहेत. तर वरच्या बाजूला जे आहेत ते भूलोकाच्या वरच्या बाजूला आहे भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक. आणि खालच्या बाजूला जे आहेत भूलोकाच्या, ते आहे अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. अशा प्रकारे हे 14 स्तर आहेत. ग्रह ग्रह रचनेचे 14 स्तर आहेत आणि वरच्या बाजूला 6 आणि खालच्या बाजूला 7 आहेत. जे खालच्या बाजूचे आहेत ते निम्न स्तर आहेत आणि वरच्या बाजूला आहे ते काय आहे? उच्च स्थानाचे आहेत. आणि या ठिकाणी सत्यलोक किंवा ब्रह्मलोक हे सर्वात उंच आहे, श्रेष्ठ आहे आणि सर्वात खालचं जे आहे कनिष्ठ ते पाताळ आहे. हे झालं दुसऱ्या श्लोकाची सगळी माहिती. तर तिसरा श्लोक. संपूर्ण विश्वातील सर्व लोक हे जणू त्या पुरुष अवताराच्या विराट शरीरात स्थित आहेत, असे वर्णन केले जाते. परंतु भगवानांचे वास्तविक स्वरूप या भौतिक सृष्टीपासून पूर्णपणे अलिप्त आहे.
त्यांचा श्री विग्रह शाश्वत रूपाने विशुद्ध दिव्य स्वरूपात स्थित आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. की संपूर्ण विश्वातील सर्व लोक त्या परमपुरुषाच्या अवताराचे विराट शरीरात स्थित आहेत आणि त्यांचा जो श्री विग्रह आहे तो शाश्वत आणि विशुद्ध स्वरूपात आहे. आता हे जे विराट रूप आहे, प्रारंभिक भगवंताने कारंजक साई विष्णूमध्ये रूप घेतलं, त्यानंतर विराट स्वरूप धारण केलं. आता खरं म्हणजे भगवंताचं खरं रूप काय आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि हे सच्चिदानंद स्वरूप सामान्य लोकांना समजत नाही, म्हणून विराट रूप असं वर्णन केलेलं आहे. विराट रूपाच्या माध्यमातून भगवंताच्या महानतेची कल्पना दिली जाते. भक्तीच्या प्रारंभी भगवंताच्या शक्तीच्या विस्तारावर मन केंद्रित करता येण्यासाठी अशी परम सत्याविषयीची विशुद्ध कल्पना आवश्यक आहे. म्हणजे विराट रूप जे आहे ते विराट रूप का जिथं वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला एखादा भक्त भक्ती करतो त्यावेळेला भगवंताच्या शक्तीचा विस्तार आहे त्याच्यावर मन केंद्रित करण्यासाठी अशी परमसत्याविषयीची विरुद्ध कल्पना आवश्यक आहे. म्हणजे एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी, महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी दुसरं एखादं रूप उदाहरण दिलं जातं. तशा प्रकारे या ठिकाणी भगवंताचं खरं रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. परंतु विराट रूप का म्हटलं की जे प्रारंभिक भक्त असतात भक्ती करण्यात त्यांना प्रत्यक्ष परमसत्याविषयीचे जे मन केंद्रित करता येत नाही, म्हणून त्यांना परमसत्याविषयी थोडीशी विरुद्ध भव्य अशी कल्पना मांडावी लागते आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताने विराट रूप प्रगट केलं असं म्हटलेलं आहे. भगवंताचे मूळ स्वरूप भौतिक नाही. जरी संपूर्ण विश्व त्यांच्या शक्तीवर आधारित असले तरी त्यांचे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले नसून ते शुद्ध आध्यात्मिक आहे. हे या ठिकाणी फार महत्वाचं आहे. जरी भगवंताने भौतिक सृष्टीची निर्मिती केलेली असली, विश्व निर्माण केलेलं असलं तरी त्यांचं शरीर भौतिक नाही, पंचमहाभूतांनी बनले नाही, आपल्यासारखं ते बनलेले नाही. ते शुद्ध आध्यात्मिक आहे, सच्चिदानंद रूप आहे. शक्ती आणि शक्तिमान यांचे अचिंत्य नाते हे विश्व भगवानांच्या शक्तीचे प्राकट्य आहे. म्हणजे शक्ती आणि शक्तिमान शक्ती आहे आणि शक्तिमान भगवंत आहे आणि त्यांच्या अचिंत्य शक्तीने हे विश्व निर्माण झालेलं आहे. हे विश्व आणि भगवान यांचं नातं आहे. म्हणजे भगवान शक्तिमान आहे आणि शक्ती विश्व आहे, हे असं त्यांचं प्रागट्य आहे. परंतु भगवान स्वतः त्या भौतिक प्रकृतीच्या बंधनात येत नाहीत. हे फार महत्वाचं आहे. ते सगळं ज्याने प्रकट केलं असलं तरी त्याच्या बंधनात ते येत नाहीत. त्यांच्या अवतारांची विविध रूपात्मक जी घडण आहे ती महत्त्वाला स्पर्श करीत नाही. म्हणजे भगवंताने जे वेगवेगळे अवतार घेतले त्या रूपामध्ये जी त्यांची घडण आहे त्या घडणीत सुद्धा त्यांना इतर जी महत्त्व आहे, भौतिक तत्व आहे, ते तत्व त्यांना स्पर्श करीत नाही. ते नेहमी काय असतात? दिव्य स्वरूपातच असतात. अवतार घेतला तरी ते दिव्य स्वरूपातच असतात असे या ठिकाणी म्हटलेले आहे. इथपर्यंत तिसरा श्लोक संपलेला आहे. आता चौथा श्लोक. चौथ्या श्लोकामध्ये शुद्ध आणि दिव्य दृष्टीपात झालेले भक्त त्या पुरुष अवताराचे अद्भुत दिव्य स्वरूपात पाहतात. त्या दिव्य स्वरूपाला हजारो पाय, मांड्या, हात, मुख, मस्तके, कान, डोळे, नाक आहेत. ते असंख्य मुकुट, वस्त्रे धारण करतात. कुंडलाने अलंकृत आहेत. हजारो सहस्र कुंडलाने अलंकृत आहेत. भगवानांना भौतिक डोळ्यांनी पाहता येत नाही. आपली इंद्रिय भौतिक असल्याने आपण भगवंताचे दिव्य स्वरूप पाहू शकत नाही. भक्तीमुळे इंद्रिय शुद्ध होतात तेव्हा भगवान स्वतः भक्ताला आपले प्रागट्य रूप दाखवतात, प्रागट्य रूप प्रगट करतात. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भगवंतांना भौतिक डोळ्यांनी पाहता येत नाही. आपण म्हटलं की मला भगवंत पाहायचे, आपले डोळे भौतिक आहे, आपल्याला भगवंत दिसणार नाही. आपली इंद्रिय भौतिक आहे, परंतु आपल्याला जर भगवंताचे रूप पाहायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? शुद्ध भक्त झालं पाहिजे.
आपली भक्तीने आपण आपली इंद्रिय काय केली पाहिजेत? शुद्ध केली पाहिजेत आणि भक्तीमुळे इंद्रिय शुद्ध होतात. तेव्हा भगवंत आपल्याला स्वतःहूनच दर्शन देतात, प्रगट होतात. केवळ शुद्ध प्रेममय भक्तीच मनुष्याला भगवंताजवळ नेऊ शकते. हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. केवळ शुद्ध भक्तिमय भक्तीच मनुष्याला भगवंताजवळ नेऊ शकते आणि भगवंतांना प्रगट करू शकते. ब्रह्मसंहितेतही म्हटले आहे की प्रेमरूपी अंजनाने रंजित अशा नेत्रांनी भक्त सदैव भगवंताचे दर्शन करतात. म्हणून आपण भगवंताचे दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी अशा व्यक्तींची निवड केली पाहिजे की ज्यांनी प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या पूर्ण नेत्रांनी भगवंतांना पाहिले आहे. बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ब्रह्मसंहितेत जसं म्हटलेलं आहे की प्रेमरूपी अंजन, अंजन म्हणजे डोळ्यात जे आपण अंजन घालतो, त्या प्रेमरूपी अंजन नेत्रांनी जर आपण सदैव भगवंताचं दर्शन केलं तर आपल्याला भगवंत मिळतात. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, आपल्याला जर भगवंताचे दिव्य ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपण अशा व्यक्तीची निवड केली पाहिजे की ज्यांनी प्रेमरूप अंजनाने माखलेल्या पूर्ण नेत्रांनी भगवंतांना पाहिलेले आहे. म्हणजे श्रेष्ठ गुरूची निवड आपण जर केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण भक्ती केली तर आपल्याला भगवंताचं दर्शन होऊ शकतं. दृढता आणि धैर्याने आपण परमसत्य व त्यांच्या अनेक रूपाविषयीचा अनुभव घेऊ शकतो. नवसाधकांना भगवंत रूपरहित वाटत असले तरी तज्ञ सेवक त्यांचे दिव्य रूप अनुभवितात. जे नवीन लोक जे असतात भक्तीमध्ये त्यांना वाटतं भगवंत निराकार आहेत, परंतु तसे नसतं. जे शुद्ध भक्त आहेत ते दिव्य रूप भगवंताचं अनुभवू शकतात. श्लोक 5. हे जे रूप आहे आपण आतापर्यंत वर्णन पाहिलं, हे दुसऱ्या अवताराचा आता सुरुवात होणार आहे. म्हणजे पहिल्या अवतारामध्ये भगवंताने कर्णोदक शाही विष्णूमध्ये प्रवेश केला. कर्णोदक साई विष्णू म्हणून अवतरले. त्यांनी हे तत्व जे आहे प्रथम 16 तत्व त्यांनी निर्माण केले आणि त्यानंतर मग गर्भोदक शाही विष्णू या ठिकाणी दुसरे रूप धारण करतात. या विश्वातील विविध अवतारांचे उगम आहेत. कोण? हे गर्भोदक शाही विष्णू जे आहे विविध अवताराचे उगम आहे. हे मूळ रूप अविनाशी आहे. या स्वरूपाच्या अंशाच्या अंशापासून देवता, मनुष्य, प्राणी आणि इतर सर्व जीवांची उत्पत्ती होते. दुसरा पुरुष अवतार म्हणजे गर्भोदकशाही विष्णू या विश्वातील विविध अवतारांचे उगमस्थान आहे. आणि हे जे मूळ रूप आहे हे अविनाशी आहे, शाश्वत आहे. आणि या रूपाच्या अंशापासून देवता म्हणजे आपण, मनुष्य, प्राणी आणि इतर सर्व जीवांची उत्पत्ती होते. असंख्य ब्रह्मांडाची निर्मिती केल्यावर गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने द्वितीय पुरुष अवतार म्हणजे गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रत्येकातून प्रवेश केला जातो. तेव्हा त्याने पाहिले की ब्रह्मांडामध्ये केवळ अंधकार दाटला आहे. म्हणजे ज्या वेळेला ब्रह्मांडांची निर्मिती होते आणि गर्भोदकशाही विष्णू त्या ब्रह्मांडात प्रवेश करतात तेव्हा त्यांनी पाहिलं की ब्रह्मांडामध्ये पूर्ण अंधकार आहे. तिथं एकही स्थान असं नाही की तिथं विश्रांती घेता येईल. आणि म्हणून त्यांनी आपल्या श्वेत जळाने म्हणजे घामाच्या जळाने अर्धे ब्रह्मांड भरले आणि त्या जळामध्ये पहुडले आणि त्या पाण्याला गर्भोदक असे म्हणतात. म्हणजे गर्भोदकशाही विष्णू असं का म्हणतो आपण की ज्या वेळेला अनंत ब्रह्मांड निर्माण झाली आणि त्या ब्रह्मांडाने गर्भोदकशाही विष्णूंनी प्रवेश केला त्यावेळेला त्या ठिकाणी त्या ब्रह्मांडामध्ये काहीच नव्हतं, अंधार होता. आणि मग त्यांनी आपल्या श्वेतजळाने अर्ध ब्रह्मांड भरलं आणि त्या ठिकाणी ते पहुडले. म्हणून त्यांच्या घामाने ते अर्ध भरलं म्हणून त्याला गर्भोदक असं म्हणतात. आणि त्या गर्भोदकामध्ये शयन करणारे गर्भोदकशाही विष्णू हे आहेत. आणि त्यांच्या नाभीतून मग आता ब्रह्मदेवाचा जन्म कसा झाला हे पुढे सांगितले. त्यांच्या नाभीतून एक कमळनाळ आणि त्यातून कमळ निर्माण झाले आणि त्या कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. भगवंताने विष्णूच्या रूपाने विश्वाच्या पालनाची जबाबदारी स्वीकारली. ब्रह्मदेव निर्माण केले आणि त्या विष्णू जे आहे गर्भोदकशाही विष्णू त्यांनी विश्वाचं जे पालन पोषण आहे त्याची जबाबदारी स्वीकारली.
रजगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाले, कमळातून निर्माण झाले म्हणजे भगवंताने त्यांची निर्मिती केली. ते रजगुणाचे प्रतीक आहेत ब्रह्मदेव. विष्णू सत्वगुणांचे अधिपती झाले आणि त्रिगुणातीत असल्याने, म्हणजे जे विष्णू आहेत ते त्रिगुणातीत असल्याने नेहमी भौतिक आसक्तीपासून दूर असतात. ब्रह्मदेवापासून तमोगुणांचे अधिष्ठाता शिव उत्पन्न झाले. म्हणजे या ठिकाणी गर्भोदक विष्णूने ब्रह्मदेव निर्माण केले रजगुणामधून. नंतर विष्णू तत्व जे आहे ते सत्वगुणांचं आहे आणि रजगुण हे ब्रह्मदेव आहे आणि विष्णू हे त्रिगुणातीत आहेत. रजतम सगळ्यांच्या पलीकडे आहेत आणि ते म्हणून ते भौतिक आसक्तीपासून दूर असतात. आणि ब्रह्मदेवापासून तमगुणाचं प्रतीक जे आहे ते भगवान शंकर म्हणजे शिव उत्पन्न झाले आणि भगवंताच्या इच्छेने अखिल सृष्टीचा संहार करतात. शिव काय करतात? शंकर भगवंताच्या इच्छेने अखिल सृष्टीचा संहार करतात, नाश करतात. म्हणून ब्रह्मा विष्णू शिव हे तिघेही गर्भोदकशाही विष्णूंचे अवतार आहेत. बघा, म्हणून गर्भोदकशाही विष्णू जे आहे त्यांचे अवतार आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश किंवा शिव असे आहेत. आणि ब्रह्मदेवापासून बघा, ब्रह्मदेवापासून दक्ष, मरीची, मनु आणि इतर देव जे प्रजापती आहेत त्यांची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे सगळे त्यापासून उत्पन्न झालेले आहे. गर्भोदकशाही विष्णूंचे पूर्णांश जे क्षीरोदकशाही विष्णू प्रकट झाले विश्वजीवनाचा परमात्मा आहे. आणि तृतीय पुरुष अवतार म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू आहे. ते प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये प्रवेश करतात, विश्वाचे पालन करतात, ते समजले जातात. आणि अशा रीतीने मूळ पुरुषाच्या 3 स्वरूपांचे या ठिकाणी ज्ञान झालेले आहे. आता प्रजापती जे आहेत असं म्हटले या ठिकाणी, त्या प्रजापती म्हणजे काय की ज्या वेळेला ब्रह्मदेव आहे त्या म्हणजे भगवंताच्या हिरण्यगर्भ शक्तीपासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. म्हणजे या सृष्टीवर प्रथम जो जीव आहे तो म्हणजे ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेवानी 7 ऋषी ज्याला सप्तर्षी म्हणतात ते 7 ऋषी निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, कृतू आणि वशिष्ठ हे 7 ऋषी ब्रह्मदेवाने निर्माण केले, सप्तर्षी म्हणतात. आणि हे 7 ऋषी जे आहेत ते आपले गोत्र असतात. आपल्या वंशावळीमध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये गोत्र काय आहे तुमचं, विवाह जमवताना सुद्धा गोत्र विचारतात. तर ते गोत्र जे आहे ते गोत्र या 7 ऋषीपैकी एक असतं. तर आपल्याला सगळ्यांना ते माहीत असेल. तर हे जे 7 ऋषी आहेत हे 7 ऋषी नंतर 4 कुमार, हे 4 कुमार आपल्याला माहित आहे, सनक, सनानंद, सनातन आणि सनत कुमार हे 4 कुमार आणि 14 मनूंची नावं सुद्धा आपल्या ग्रंथात दिलेली आहे. तेव्हा 14 मनू, 4 कुमार आणि 7 महर्षी असे जे एकूण 25 आहेत, ह्या 25 लोकांना प्रजापती असं म्हणतात, हे ध्यानात ठेवा. तर हे जे सगळे निर्माण झाले तर शेवटचे जे आहे क्षीरोदकशाही विष्णू हे प्रत्येकाच्या परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. अशा रीतीने आपण 3 भाग पाहिले. विश्वातील सर्व अवतार ही जी रूप आहेत ही क्षीरोदकशाही विष्णूंचीच रूपे आहेत. जे अवतार होतात वेगवेगळे ते क्षीरोदक विष्णूंचे रूप असतात. अनेक अवतार आपण पाहतो, त्याच्यामध्ये मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन इत्यादी महत्वाचे आहेत. ह्या सगळ्यांना काय म्हणतात? लीला अवतार म्हणतात. म्हणजे अवतार भगवंताचे जे आहेत ते वेगवेगळे प्रकार आहेत. हे जे आहे आपण पाहिले ज्या दशावतार म्हणतो आपण ते लीला अवतार आहेत. भगवान विष्णू पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या पासून भिन्न नाहीत. हे बघा या ठिकाणी फार महत्वाचं आहे. भगवान विष्णू जे आहे गर्भोदकशाही विष्णू हे पुरुषोत्तम भगवानापेक्षा वेगळे नाहीत, त्यांच्या समानच आहे. भगवान शिव हे जीव आणि भगवंत यांच्या मध्यावरील स्थितीमध्ये आहे. भगवान शिव काय आहे? जीव आणि भगवंत, जीव आणि भगवंत यांच्या मध्यावरील स्थितीमध्ये आहे. ब्रह्मदेव जीव तत्व आहेत. श्रेष्ठ पुण्यवान आत्मा सृष्टी निर्मितीसाठी भगवंताच्या शक्तीचे युक्त होतो, त्याला ब्रह्मदेव असे म्हणतात. बघा,
ब्रह्मदेव हा जीव आहेत आणि शिव काय आहेत? भगवंत आणि जीव यांच्या मध्यावर स्थितीमध्ये आहे. आणि ब्रह्मदेव कुणाला म्हणतात? की जो पुण्यवान आत्मा आहे, तो पुण्यवान आत्मा सृष्टी निर्मितीसाठी भगवंताच्या शक्तीने युक्त होतो, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. म्हणजे भगवंताची शक्ती काही प्रमाणात तो प्राप्त करतो, तो मग कोणताही आत्मा असो त्याला ब्रह्मदेव म्हणतात. जेव्हा ब्रह्मदेवाच्या पदासाठी कोणी व्यक्ती पात्र नसते, तेव्हा स्वतः भगवंत ब्रह्म होऊन तो कार्यभार सांभाळतात. भगवान शिव हे सामान्य जीव नाहीत. जरी आपण म्हटलं की भगवान शिव हे जीव आणि भगवान यांच्या मध्यवर्ती आहे, परंतु भगवान शिव हे सामान्य जीव नाही. ते पूर्ण भगवत अंश आहेत, परंतु भौतिक प्रकृतीशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसल्याने भगवान विष्णूप्रमाणे ते तंतोतंत दिव्य अवस्थेत नाहीत. बघा, या ठिकाणी म्हटलेले आहे की शिव जरी जीव आणि भगवंत यांच्या सीमेवरती असले, मध्यावरती असले, तर ते सामान्य जीव नाही आहेत. ते भगवंताचे काय आहेत? पूर्ण भगवत अंश आहे, भगवंताचे अंश आहेत. फक्त भौतिक प्रकृतीशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याने विष्णूप्रमाणे ते तंतोतंत दिव्य अवस्थेमध्ये नाही. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे दही आणि दूध. दुधापासून दही तयार होतं, पण दुधाच्या ऐवजी दह्याचा वापर करता येत नाही. तसं विष्णू हे काय आहेत? दूध आहेत आणि शिव म्हणजे हे दही आहेत. हा थोडा फरक आहे. म्हणजे ते पूर्ण जीव नाहीत आणि पूर्ण परमेश्वर नाही, अशी शिवाची अवस्था आहे. मनु अवतार ब्रह्माच्या जीवनाच्या कालावधीत एका दिवसामध्ये 14 मनु होतात. एक दिवस मध्ये 43 लाख गुणिले 1000. एका महिन्यामध्ये 420 मनु, एका वर्षात 5040 मनु आणि ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष, म्हणून त्या कालावधीत 5040 गुणिले 100 म्हणजे त्या ठिकाणी 5,40,000 मनु होतात. ब्रह्मांडे अनंत आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये एक ब्रह्मा म्हणजे एक ब्रह्मा, आणि त्या सर्वांची पुरुषाच्या श्वासोश्वासाच्या वेळी उत्पत्ती व लय होत असतो. आणि पुरुषाच्या एका श्वासोश्वासाच्या कालावधीत किती मणी होतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता या ठिकाणी जे कालावधी दिला आणि निर्मिती दिली, हे गणित आता या ठिकाणी मी मांडत नाही, आपल्याला उशीर झालेला आहे. कारण भगवंताचे जे आयुष्य आहे ते एक दिवस म्हणजे 43 लाख. 43 लाख कुठून आले? आपण मागे पाहिलेलं आहे. जे चतुर्युग असतं, त्रेतायुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या चतुर्युगाची जो कालावधी आहे 43,20,000, तर ते या ठिकाणी 43 लाख घेतलेले आहे. आणि 1000 काय? तर चतुर्युगाचे जे आहे 43 लाख, त्याला गुणिले 1000 म्हणजे 1000 म्हणजे फक्त काय झालंय? दिवसाचेच 12 तास झाले. संपूर्ण 24 तास जर करायचे असतील तर 2000 ने गुणावं लागेल. तर आपण त्यामध्ये फलात जाणार नाहीये. तर साधारण हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. ब्रह्मदेवाच्या जीवनाच्या कालावधीत एका दिवसामध्ये 14 मनु होतात आणि एकूण त्यांच्या जीवनामध्ये 530 कोटी मनु होऊ शकतात. आणि त्याच्याही पुन्हा श्वासोश्वासाच्या काळात जे काही उत्पन्न होतात त्याची गणती किती होईल हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकत नाही. इतके ते कल्पनेच्या पलीकडचे आहेत. प्रमुख म्हणून 14 आहेत, त्यांची आपल्या ग्रंथात नावं आहेत. ते 430 कोटी सौर वर्षाच्या कालावधीतील आधिपत्य करणाऱ्या एका समूहाचे आहेत. 14 म्हणूनची जी नावं दिलेली आहेत ते 430 कोटी सौर वर्षांच्या कालावधीत आधिपत्य ज्यांनी केलं त्या समूहाची ती नावं आहेत. 4 युगे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि भगवंताची काही जे अवतार आहेत त्यात युगावतार आहेत. अवतारांचे शुक्ल, रक्त, कृष्ण आणि पित्त असे वर्ण आहेत. हे 4 वर्ण आहेत अवतारांचे. शुक्ल म्हणजे पांढरा, रक्त म्हणजे लाल, कृष्ण म्हणजे काळा आणि पित्त म्हणजे पिवळा रंग. तर द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने कृष्ण वर्णामध्ये प्रकट झाले आणि कलियुगामध्ये भगवान चैतन्य पित्त म्हणजे गौर वर्णात प्रकट झाले. आणि भगवंताच्या सर्व अवतारांचे वर्णन अपौरुषीय शास्त्रात दिलेले आहे, शास्त्रातून दिलेले आहे. अपौरुषेय हा शब्द फार महत्वाचा आहे. भगवंताचे जे सगळे अवतार आहेत त्यांचं वर्णन अपौरुषेय आहे.
अपौरुषेय म्हणजे मनुष्य निर्मित नाही, भगवंताकडून ते प्रगट झालेले आहे. वेद सुद्धा भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेले आहे. म्हणून वेदांना आणि भगवंताच्या अवतारातील वर्णनांना अपौरुषेय असं म्हणतात. प्रत्यक्ष अवताराशिवाय शाक्तावेश अवतार असंख्य आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शक्ती संपन्न म्हणजे प्रत्यक्ष जे अवतार आहेत, दशावतार वगैरे ते आपण पाहिले, पण पुन्हा प्रत्यक्ष अवतार आणि अप्रत्यक्ष अवतार म्हणजे भगवंताची जी शक्ती आहे, प्रत्यक्ष शक्ती धारण करणारे आणि जे आहेत त्यांना शाक्तवेश अवतार म्हणतात, ते असंख्य आहेत. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शक्ती संपन्न म्हणजे प्रत्यक्ष शक्ती संपन्न त्यांना अवतार म्हणतात, म्हणजे प्रत्यक्ष शक्ती संपन्न जे आहेत त्यांना अवतार म्हणतात आणि अप्रत्यक्ष शक्ती संपन्न आहेत त्यांना विभूती असं म्हणतात. आता प्रत्यक्ष शक्ती संपन्न कोण आहेत तर कुमार आहेत, नारद आहेत, पृथू, शेष, अनंत हे काय आहेत प्रत्यक्ष अवतार, प्रत्यक्ष शक्ती त्यांनी घेतलेली आहे. आणि अप्रत्यक्ष शक्ती संपन्न त्यांना जे विभूती म्हणतो आपण, ते विभूती कोण आहेत भृगू, सूर्य, गंगा, मेरू पर्वत, अश्वत्थ वृक्ष वगैरे अनेक आहेत, ते हे विभूती आहेत. आणि हे सगळ्यांचं जे उगमस्थान आहे ते गर्भोदक साई विष्णूपासून होतं, हे या ठिकाणी ध्यानात ठेवलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण पाहिलं सप्तर्षी वगैरे सगळे पाहिलेले आता, आणि या ठिकाणी आपण या 5 श्लोकांमध्ये सगळे जे सृष्टीचा क्रम आहे, श्री कृष्ण स्वयं भगवान, कारणोदक साई विष्णू म्हणजेच महाविष्णू, प्रथम पुरुष अवतार, त्यांचं 24 तत्व म्हणजे 16 तत्व, नंतर 8 तत्व, नंतर 8 तत्व जी आहे ती त्यांनी नंतर टाकलेली आहे. नाभी कमळातून ब्रह्माजी म्हणजे द्वितीय सृष्टी, नंतर क्षीरोदक साई विष्णू आणि प्रत्येक जीवाच्या हृदयात त्यांनी प्रवेश केला क्षीरोदायक विष्णूंचे. हे परमात्मा म्हणतात क्षीरोदायक साई विष्णूंना. अशा प्रकारे कारणोदक साई, गर्भोदक साई, द्वितीय अवतार आणि क्षीरोदक साई, तृतीय अवतार वगैरे जे सृष्टीची सर्व माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि अशा प्रकारे मला जेवढं काही सांगता येईल तेवढे या संदर्भात सांगितलेलं आहे. हरे कृष्ण, धन्यवाद. हरे कृष्णा. धन्यवाद गुरुजी. एक मिनिट, रेकॉर्डिंग स्टॉप करूया.